तो देखील महत्वाचा आहे. तो विषय म्हणजे इंटरव्ह्यू. ज्यावेळेस आपण इंटरव्ह्यूचा विचार करतो त्यावेळेस आपल्या मनामध्ये नेहमी एक दडपण आलेलं असतं. आता आपल्या ह्या ग्रुपमध्ये असणारे जे ग्रुप मेंबर आहेत, त्यातले दोघं जण जे आहेत, जयेश सारखा जे आहे तो थोडासा लहान आहे आणि काही व्यक्ती जे आहेत त्या प्रोफेशनल लाईफमध्ये त्यांचं चांगलं करिअर करतायत. त्यामुळे इंटरव्ह्यू प्रोसेसच्या थोडंसं पुढे गेले असतील, असं मला वाटतं. परंतु आपण आयुष्यामध्ये कधी ना कधी आणि कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं इंटरव्ह्यूसाठी आपल्याला सामोरं जावं लागतं. मग त्याच्यामध्ये जर उदाहरण द्यायचं झालं तर आपण जर जॉब करत असाल तर आपल्याला तो जर प्रमोशन हवं असेल आणि त्या ठिकाणी आपल्याला इंटरव्ह्यूसाठी म्हणजे मुलाखतीस सामोरं जावं लागतं. एखादा पुरस्कार असेल, त्या पुरस्कारासाठी ज्यावेळेस तुम्हाला बोलवलं जातं, तुमचं काम कसं चांगलं आहे हे सांगण्यासाठी पुन्हा एकदा तुम्हाला एका मुलाखतीस सामोरं जावं लागतं. ती मुलाखत कदाचित थोडीशी वेगळी असेल. सगळ्यात महत्वाचं, ज्या वेळेस आपण ग्रॅज्युएट होतो आणि ग्रॅज्युएट झाल्यानंतर आपण आपलं करिअर करण्यासाठी ज्यावेळेस मार्केटमध्ये येतो, मग तो प्रायव्हेट जॉब असेल, गव्हर्नमेंट जॉब असेल, ह्या जॉबसाठी ज्यावेळेस आपण अप्लाय करतो त्यावेळेस वेगवेगळ्या टप्प्यांमधून आपण पार पाडत पुढे जात असताना आपल्याला पुन्हा एकदा शेवटी मुलाखतीस सामोरं जावं लागतं. आणि त्यानंतर अजून एक महत्वाचा मुद्दा, मगाशी जसं मी म्हटलं की आपल्या या ग्रुपमध्ये काही लोक जे आहेत ते आज त्यांच्या व्यावसायिक करिअरमध्ये जवळपास 5 ते 10 वर्ष हे पुढे आलेले असतील. परंतु कदाचित तुमच्या आयुष्यामध्ये अशीही वेळ येऊ शकेल की तुमची ही लिडरशिप बघून, तुमचं नेतृत्व क्षमता बघून कदाचित तुम्हाला एखादा पक्ष जो आहे राजकारणामध्ये निवडणुकीत उभं राहायला सांगेल आणि त्यावेळेस तुम्हाला पुन्हा एकदा तुमच्या इंटरव्ह्यूला सामोरं जावं लागू शकतं. कदाचित आपल्या या ग्रुपमध्ये शौकत शेख सरांसारखे डॉक्टर या क्षेत्रामध्ये काम करणारे लोक असतील, आरोग्य सेवेमध्ये काम करणारे लोक असतील. या लोकांचं काम आणि या लोकांची उपयोगिता लक्षात घेऊन कित्येक वेळा राजकीय पक्ष जे आहे ते तुम्हाला उमेदवारी ऑफर करू शकतात. डॉक्टर अमोल कोल्हे हे यांचं एक चांगलं उदाहरण आहे. आणि सगळ्यात महत्वाचं की ज्यावेळेस एक एक गमतीशीर उदाहरण म्हणजे ज्यावेळेस मुलगा मुलीला पाहायला येतो किंवा हा जो पाहण्याचा प्रोग्राम असतो, हा देखील माझ्या म्हणण्यानुसार एका इंटरव्ह्यूची प्रोसेस असते. खरं तर मी आता इथं जे वाक्य लिहिलेलं आहे, मुलगा मुलीला पाहिल्यानंतर आल्यानंतर प्रश्न विचारतो, परंतु आता 21व्या शतकामध्ये आपण जात असताना मुलीने देखील मुलाचा इंटरव्ह्यू घेतला पाहिजे, अशा पद्धतीचं माझं इथं म्हणणं आहे. त्यामुळं मुलींनी सुद्धा भविष्यामध्ये काही प्रश्न तयार करून ठेवले पाहिजेत की जे त्या मुलाला तुम्ही विचारू शकता आणि त्यांचाही इंटरव्ह्यू तुम्ही इथे कंडक्ट करू शकता. म्हणजेच काय, तर ही जी प्रोसेस आहे ही फक्त वन वे न राहता पुन्हा एकदा टू वे व्हावी, त्याच्यामध्ये डायलॉग जो आहे तो मेंटेन व्हावा. आता ज्यावेळेस तुम्ही मुलाखतीस सामोरं जात असता त्यावेळेस सगळ्यात महत्वाचा मुद्दा माझ्या समोर येतो, तो म्हणजे तुमचे डॉक्युमेंटेशन. म्हणजेच काय, ते तुमची कागदपत्र. आता तुम्ही ज्यावेळेस मुलाखतीत सामोरं जात असता त्यावेळेस तुमच्या 10वी-12वी असेल, ग्रॅज्युएशन असेल आणि तुम्ही ग्रॅज्युएशनच्या पुढे जे काही शिकला असेल ती सगळी शैक्षणिक कागदपत्र जी आहेत ही ओरिजिनल रूपामध्ये एका फाईलमध्ये तुमच्याकडे पाहिजे. आता हे करत असताना तुम्हाला बाकीच्या पण ज्या डिटेल्स असतील त्या तुमच्या बरोबर ठेवाव्या लागतील. उदाहरणार्थ तुम्ही काही सर्टिफिकेशन मिळवले असतील 10वी-12वीला असताना किंवा 10वीच्या अगोदर तुम्ही काही स्पर्धामध्ये भाग घेत असाल, तुम्ही काही स्पर्धा जे गाजवले असतील, त्याच्यामध्ये वक्तृत्व स्पर्धा असेल, निबंध लेखन असेल, अशा कित्येक स्पर्धा असतील ज्या तुम्ही ज्याच्यामध्ये भाग घेतला असेल, ज्याच्यामध्ये तुम्ही प्रावीण्य मिळवले असेल, ज्याच्यामध्ये तुम्ही नंबर आलेला असेल, असे सगळे जे मार्क तुमचे जे सर्टिफिकेट्स आहेत हे तुमच्या फाईलमध्ये तुम्ही व्यवस्थित कन्झ्युम करून ठेवले पाहिजेत. आणि यासाठी मी तुम्हाला सल्ला देईन की जसं आज आपण ज्यावेळेस एखाद्या लग्नामध्ये जात असताना आपण विचार करतो की आपला जो ड्रेस आहे हा नवीन असला पाहिजे. माझं असं म्हणणं आहे, कुठल्याही इंटरव्ह्यूला जात असताना तुम्ही मार्केटमध्ये जाऊन, जसं तुमच्या आता डेस्कटॉपवरती दिसतंय, त्या डेस्कटॉपवरती मी एका फाईल फोल्डरचं चित्र दिलेलं आहे. मार्केटमध्ये जर बघायला गेलं तर हे जे फाईल फोल्डर आहे ते 300 रुपयापासून अगदी 700 रुपयापर्यंत, 800 रुपयापर्यंत देखील मिळतं. परंतु जर आपण विचार केला, जी आपली डॉक्युमेंटेशन आहे ती आपला खरं तर आत्मा आहे. एखाद्या ठिकाणी तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला कोणी देखील ओळखणार नाही, परंतु तुम्ही जर सांगायला सुरुवात केली की बाबा मी हे काम केलेलं आहे आणि त्यासाठी उपयुक्त असणारे डॉक्युमेंटेशन जर तुम्ही व्यवस्थित प्रोड्यूस करू शकला तर तुमच्यावरती समोरची व्यक्ती जी विश्वास ठेवू शकेल. बरोबर. त्यामुळं तुमचं डॉक्युमेंटेशन जे आहे ते अत्यंत सुनियोजित पद्धतीनं एका चांगल्या फाईलमध्ये हे व्यवस्थित मॅनेज केलेलं असलं पाहिजे. बरोबर. त्यासाठी ज्यावेळेस तुम्ही ज्या इंटरव्ह्यूला जाल त्यावेळेस माझा आग्रह राहील की ती फाईल देखील नवीन पाहिजे. बऱ्याच वेळा असं होतं की तुम्ही 10वीच्या वेळेस, 12वीच्या वेळेस एखादी फाईल घेतलेली असते आणि वर्षानुवर्ष ती फाईल तुम्ही वापरत असता.
त्या फाईलचा जो दर्जा आहे जुना झाल्यानंतर तो फाईल ती जी फाईल आहे ती अगदी बरोबर आहे की ती नव्या प्रमाणे दिसणार नाही, आणि जी फाईल जुन्या पद्धतीने दिसते किंवा जीर्ण झालेली फाईल ती तुमची पर्सनॅलिटी रिफ्लेक्ट करते. समोरचा जो माणूस आहे हा त्या फाईलच्या ठेवणीवरून, त्या फाईलच्या क्वालिटीवरून कदाचित तुम्हाला जज करू शकेल, कारण तुमच्या इतकाच, तुमच्या व्यक्तिमत्वा इतकाच त्या फाईलमध्ये डॉक्युमेंट महत्वाचे आहेत असं तुम्हाला दाखवावं लागेल. त्यामुळं तुमची फाईल जी आहे ती तुम्ही व्यवस्थित ठेवली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, जे तुमचे डॉक्युमेंट्स आहेत त्या डॉक्युमेंटच्या 2 झेरॉक्स सेट हे तुमच्याकडे नेहमी पाहिजे. हे झेरॉक्स सेट का बरं? कारण समजा एखादी व्यक्ती जी आहे एखाद्या चांगल्या महत्वाच्या पदावरती काम करते, आणि ते काम करत असताना त्यांना तुमचे डॉक्युमेंट एखाद्या गोष्टीसाठी पाहिजे, हवी असतील, तर तुम्ही घरून जाऊन किंवा मी आणून देतो असं म्हणून अजिबात चालणार नाही. किंवा एखाद्या इंटरव्ह्यूला गेल्यानंतर तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट इतर तुम्ही झेरॉक्स कॉपी ठेवून जाता का बाबा, किंवा फोटो कॉपी ठेवता का, असं म्हटल्यानंतर तुमच्याकडे एक सेट जो आहे हा तिथं तुमच्याकडे हवा. आणि हे करत असताना त्या सेट बरोबर तुमचे जे फोटो आहेत, हा फोटो आणि तुमचा जो रेसिडेन्शियल प्रूफ असेल तो देखील प्रूफ तुमच्याकडे तुम्ही मेंटेन करायला पाहिजे. ज्याच्यामध्ये आधार कार्ड आलं, बँकेचे डॉक्युमेंट्स आली, परत पॅन कार्ड आलं, अशा आवश्यकच्या गोष्टी तुमच्या त्या फाईलमध्ये व्यवस्थित मेंटेन पाहिजे. ही जी एक ओरिजिनल फाईल आहे त्या ओरिजिनल फाईलला तुम्ही 2 सपोर्टिव्ह झेरॉक्स डॉक्युमेंट हे अत्यंत चांगल्या प्रकारे हँडल करू शकता. त्यामुळं सगळ्यात महत्वाचं, कुठल्याही इंटरव्ह्यूला तुम्ही जाल आयुष्यामध्ये किंवा तुम्ही जरी कुणाचा इंटरव्ह्यू घ्याल तर सर्वप्रथम त्या उमेदवाराची फाईल तुम्ही बघायला विसरू नका. कारण त्या फाईलवरून त्याचा जो ऍटिट्यूड आहे, इंटरव्ह्यू पुढे बघण्याचा त्याचा गांभीर्यात्मक दृष्टिकोन जो आहे तो आपल्याला बघायला मिळू शकेल. आता दुसरी जी गोष्ट आहे जी आता मी तुम्हाला सांगितली ती तुमच्या डॉक्युमेंटेशनच्या बाबतीमध्ये होती. आता दुसरी जी गोष्ट आहे, हा तुमचा बायोडाटा तुम्ही व्यवस्थित तयार केला पाहिजे. मगाशी जसं म्हटलं की आपल्या या ग्रुपमध्ये अगदी 10-12 वर्षाच्या जयेश पासून ते अगदी 50 वर्षाच्या व्यक्तींपर्यंत कॅन्डिडेट्स आहेत. अर्थात हे करत असताना ज्यावेळेस तुम्ही तुमचा बायोडाटा तयार कराल त्यावेळेस तो बायोडाटा हा नेहमीच अपडेटेड असा राहील. तुम्ही जरी आज आरोग्य सेवेमध्ये काम करत असाल शौकत सर, तरी तुम्ही ज्या केलेल्या विविध कामाची, नाविन्यपूर्ण कामाची यादी हे तुमच्या बायोडाटामध्ये आली पाहिजे. आपल्या फिरसकर मॅडम असतील की ज्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये अत्यंत महत्वाची सेवा देत आहेत, दरवर्षी तुमच्या हातून काही ना काही नवीन घडत असतं. आणि हे घडत असताना ज्या ठिकाणी तुमचे चांगल्या स्पर्धेमध्ये नंबर आलेले असतील, बाकीच्या गोष्टी ज्या अचिव्हमेंट असतील, अशा गोष्टी तुमच्या बायोडाटामध्ये ऍड व्हायला पाहिजे. बरोबर? त्यामुळं मी असं तुम्हाला रिक्वेस्ट करेन, जरी तुम्ही जॉब मार्केटला मध्ये जात असाल किंवा तुम्ही एखाद्या मुलाखतीत सामोरं जात असाल किंवा नसाल, तुमचा बायोडाटा दरवर्षी एखादं अकॅडमिक इयर संपल्यानंतर, एखादं फायनान्शियल इयर संपल्यानंतर किंवा कॅलेंडर इयर संपल्यानंतर तुमचा बायोडाटा व्यवस्थित तयार करा. कारण 2-3 वर्षानंतर तुम्ही जी चांगली कामं केलेली आहे ती कामं कदाचित तुमच्या लक्षात राहतील किंवा नाही राहतील याची गॅरंटी नाही. त्यामुळे त्याची एक चांगली टिप्पणी ही तुमच्या बायोडाटामध्येच होऊ शकते. आणि म्हणून मी तुम्हाला असं सांगेन की तुमचा बायोडाटा हा दरवर्षी पर अॅन्युअल हा अपडेटेडच असला पाहिजे. बरं, हा बायोडाटा कसा तयार करायचा ह्याच्या संदर्भात खरं तर एक विस्तृत आणि वेगळं मार्गदर्शन आपण निवांतपणे करता येऊ शकेल. परंतु त्याच्यामधले जे 2 ते 4 मुद्दे महत्वाचे आहेत ते मी तर तुम्हाला जाता जाता सांगतो. की ज्यावेळेस तुम्ही तुमचा बायोडाटा तुम्ही लिहित असता त्यावेळेस जसं मी आता तुमच्या स्क्रीनवरती दाखवलेलं आहे, तुमचं जे फ्रंट पेज आहे ते तशा पद्धतीनं असलं पाहिजे. बरोबर? म्हणजे ज्याच्यामध्ये तुमचा राईट हँड साईडला एक पासपोर्ट साईज फोटो असेल किंवा त्याच्या लेफ्ट हँड साईडला तुमची जी पर्सनल डिटेल्स असतील त्या डिटेल्स तुम्ही अगदी व्यवस्थित मेंटेन करू शकता. त्या डिटेल्समध्ये तुमचं नाव बोल्ड मध्ये लिहिलेलं असेल, तुमचा पत्ता, ऍड्रेस फॉर कम्युनिकेशन तो व्यवस्थित लिहिलेला असला पाहिजे. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर जो आहे तो लिहिलेला असला पाहिजे. कधीही देताना तुम्ही 2 मोबाईल नंबर जे आहेत, ज्यावेळेस तुम्ही एखाद्या इंटरव्ह्यू मध्ये जाताय किंवा तुम्ही जर स्वतःला महत्वपूर्ण व्यक्ती समजत असाल तर मी तुम्हाला सांगेन की तुमच्या जवळ 2 मोबाईल नंबर नक्की असू द्या. एक नंबर तुम्हाला व्हॉट्सअपसाठी वापरता येईल, दुसरा नंबर तुम्हाला कॉलिंगसाठी वापरता येईल, आणि त्यातला एक नंबर जो आहे हा तुमचा परमनंट नंबर ठेवा. कदाचित बऱ्याच वेळा काय होतं की एखादी स्कीम आली, एखाद्या नवीन कंपनीची जाहिरात आल्यानंतर आपण त्या कंपनीचा नंबर घेतो आणि जुन्या नंबरला आपण SMS पाठवतो. लोक तुमचा नंबर सेव्ह करतील याची गॅरंटी नसते. बरोबर? त्यामुळे तुमचा एक नंबर, आता नंबरच्या पोर्टिंगची पण सुविधा आलेली आहे. तुम्ही एकच नंबर बऱ्याच वेळ वापरू शकता किंवा लॉंग टर्म्स वापरू शकता, ज्याच्यामुळे लोकांकडे तो नंबर सेव्ह राहू शकतो आणि तो नंबर भरपूर लोकांपर्यंत पोहोचू शकतो.
आणि जो नंबर व्हॉट्सअपचा असेल त्याच्यासमोर WA किंवा व्हॉट्सअप असं छोट्या अक्षरात लिहायला विसरू नका. आता हा झाला तुमच्या बायोडेटाचा पहिला पार्ट. दुसरा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं पर्सनल इन्फॉर्मेशन आहे ती डिटेल्समध्ये लिहू शकता. बरोबर. आधी फक्त तुम्ही तुमचं नाव लिहिलं, तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स लिहिले, त्यानंतर तुमची पर्सनल डिटेल जी आहे ती लिहू शकता. अर्थात ह्या बायोडाटामध्ये एक गोष्ट मेन्शन नाहीये, ती मी गोष्ट तुम्हाला सांगेन की तुमचा रेझ्युमेच्या पहिल्या पार्टमध्ये ज्यावेळेस तुम्ही तुमचं नाव दिलं, कॉन्टॅक्ट डिटेल दिलं, त्यानंतर एक लाईन तुमच्या समोर दिसते. त्या लाईन नंतर एक महत्वाचं एक एक कॅरेक्टरिस्टिक तुम्हाला लिहायला लागेल, ते म्हणजे तुमच्या करिअरचं ऑब्जेक्टिव्ह काय, तुम्हाला नक्की काय करायचं, राईट. मग प्रत्येकाच्या करिअरचं ऑब्जेक्टिव्ह हे वेगवेगळं असलं पाहिजे. कोणाला व्हॅल्यू ड्रिव्हन ऑर्गनायझेशन मध्ये काम करायची इच्छा असेल, स्वतःचं स्किल जे आहे ते अपग्रेड करण्याची इच्छा असेल, वेगवेगळ्या गोष्टी असू शकतात की ज्याच्यामध्ये तुमचं जे पर्सनॅलिटी जे आहे त्याचं रिफ्लेक्शन झालं पाहिजे. त्याला तुम्ही ऑब्जेक्टिव्ह असं म्हणू शकतो. तुमच्या करिअरचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे, तुमच्या करिअरचा गोल काय आहे. आणि आता हे सगळं झाल्यानंतर तुम्ही जो महत्वाचा मुद्दा आहे पुढचा, तो म्हणजे तुमचं एज्युकेशन करिअर. मग तुम्ही आयदर असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरमध्ये जाऊ शकता की ज्याच्यामध्ये तुमचं जे नवीन क्वालिफिकेशन असेल ते सगळ्यात वरती असेल आणि त्याच्यानंतर मग येणारी जी क्वालिफिकेशन असतील त्यानंतर आपल्याला टाकता येऊ शकतात. मग तुम्ही ग्रॅज्युएशन केलं असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन केलं असेल तर आधी, त्यानंतर ग्रॅज्युएशन, तुम्हाला वाटलं तुम्ही 12वी 10वी असं वेगवेगळ्या गोष्टी टाकू शकतात. जर आपण शैक्षणिक क्षेत्रामधले आहात, आपण UGC नेट सेट किंवा बाकीच्या प्रावीण्य परीक्षेमध्ये तुम्ही जर पासिंग सर्टिफिकेट मिळवलेलं असेल तर ते देखील तुम्ही इथं उल्लेख करू शकता. बरोबर. आणि हे केल्यानंतर तुम्ही हा जो प्लॅटफॉर्म आहे हा दोन पद्धतीने करू शकता. एक म्हणजे टॅब्युलर प्लॅटफॉर्म आणि दुसरा डिस्क्रिप्टिव्ह. डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे काय की आय हॅव डन माय SSC फ्रॉम दिस स्कूल, युनिव्हर्सिटी बोर्ड, आय हॅव सेक्युअर्ड दिस मच ऑफ मार्क किंवा मला एवढे मार्क याच्यामध्ये मिळालेले आहेत आणि याच्यामध्ये मला फर्स्ट क्लास पडलेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही आयदर मराठीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये ते वाक्य लिहू शकता. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन होईल त्यानंतर तुम्ही अजून बाकीच्या गोष्टी त्याच्यामध्ये टाकू शकता की जसं तुमचं जे काही प्रोजेक्ट रिपोर्ट केलेले असतील किंवा तुमचं काही एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी असतील, काही सोशल ठिकाणी तुम्ही अटॅच असू शकता. बरोबर. काही वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनशी तुम्ही अटॅच असू शकता. त्या अटॅचमेंट असलेल्या गोष्टींची तुम्ही नावं तिथे लिहू शकता. आणि त्यानंतर खाली येत असताना जर तुम्हाला तुमच्या काही स्पेशल अचिव्हमेंट्स असतील, म्हणजे काही तुम्हाला पुरस्कार मिळाले असतील, बाकीच्या गोष्टी असतील, ह्या सगळ्या तुम्ही तिथे मेन्शन करू शकता. जसं मगाशी तुम्हाला म्हटलं की हा रिझ्युमे रायटिंग जो आहे हा एक वेगळा अजून चर्चेचा मुद्दा होऊ शकतो. पण जाता जाता त्याच्यामधले एक 5-7-8 मुद्दे जे आहेत ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. आता त्यानंतर ज्यावेळेस तुमची डॉक्युमेंटेशन क्लिअर असतील, तुमचा बायोडाटा क्लिअर असेल, आता पुढची गोष्ट तुम्हाला जी महत्वाची राहील ती म्हणजे तुमची फिजिकल हायजीन. आता आपल्या या डिस्कशन मध्ये डॉक्टर शेख सर पण आहेत आणि बाकीचे जे मेंबर आहेत ते देखील आहेत. सगळ्यात महत्वाचं मी आज ज्या गोष्टीवरती बोलतोय ती गोष्ट म्हणजे तुमची शरीराची व्यवस्थित निगा राखणे. बरोबर. म्हणजेच काय, आता तुम्ही म्हणाल की सर तुम्ही आम्हाला म्हणजे काय काय गोष्टी सांगणार की बाबा त्या चित्रामध्ये एक दात घासताना एक छोटं बाळ दिसतंय, त्याची मम्मी दिसते, नंतर एक बेबी जे आहे ते आंघोळ करताना दिसतंय, एक भांग करताना दिसतंय, हात धुताना दिसतंय, नाकाची स्वच्छता करताना दिसतंय. परंतु ह्या ज्या आहेत ह्या इंडिकेटिव्ह गोष्टी आहेत. मला असं म्हणायचंय की तुमच्या शरीराची काळजी ही तुम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने घेऊ शकता. ह्याच्यामध्ये ह्या चित्रामधलं एक जाता जाता एक पहिलंच उदाहरण मी तुम्हाला सांगेन ते म्हणजे ओरल हायजीन. बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला आपल्या पद्धतीमध्ये दात कसे घासायचे हे देखील सांगितलं जात नाही. बरोबर. आपण काय करतो, एखादा ब्रश घेतो, त्याच्यावरती टूथपेस्ट घेतो आणि दात घासायला चालू करतो. ती सायंटिफिक पद्धत नाहीये. बरोबर. आणि त्याच्यामुळे काय होतं की बऱ्याच वेळा की वयाच्या 25 नंतर 30 नंतर जर तुमच्या माउथ म्हणजे ज्याला आपण तुमचा ओरल हायजीन म्हणतो, तुमच्या तोंडामध्ये जर काही इन्फेक्शन झालं तर त्याच्यामधून दुर्गंधी येते. आपल्यामधल्या भारतामध्ये हा फार मोठा प्रॉब्लेम आहे असं म्हटलं तर वागवं ठरणार नाही. तर जवळपास 20 ते 25% लोकांना ओरल हायजीन जो आहे तो मेंटेन करता येत नाही. बरोबर. त्यामुळे जर शक्य झालं तर आजच इंटरनेटवरती जाऊन, युट्यूबमध्ये जाऊन तुम्ही दात कसे व्यवस्थित घासायचे याच्या संदर्भाचं जर एखादं ट्युटोरियल बघितलं तर ते निश्चितपणे एक ऍड ऑन असेल. म्हणजे तुम्हाला नक्कीच वाटेल की जे आपण सकाळी दात घासतोय आणि जी सायंटिफिक पद्धत आहे दात घासण्याची त्याच्यामध्ये जमीन आसमानचं अंतर आहे. तर ज्यावेळेस तुम्ही तुमच्या शरीराची व्यवस्थित निगा राखत असता, म्हणजे त्याच्यामध्ये आंघोळ झाले, केस करणे झाले, तुमच्या पायाची स्वच्छता असेल. आता पायाच्या स्वच्छतेवरून मला एक चांगली गोष्ट आठवते जे माझ्या MBAच्या दरम्यानची आहे. मित्रांनो, तुम्हाला खोटं वाटेल
की मी ज्यावेळेस पुण्यामध्ये MBA करत असताना तिथं जॉर्ज जुडा नावाचे एक डायरेक्टर होते आणि हा माणूस जो आहे अवलिया माणूस होता. तो आमच्या सर आमच्या इथं डायरेक्टर म्हणून आले आणि डायरेक्टर आणि त्यांची जी कारकीर्द आहे हे अत्यंत गाजलेली मॅनेजमेंट मधली कारकीर्द होती. या व्यक्तीनं आपल्या US एअरफोर्स मध्ये काम केलेलं आहे. रिटायरमेंट नंतर त्यांनी सिम्बॉयसिस मध्ये, सिम्बॉयसिस सगळ्यांना माहिती आहे, शाहब मुजुमदार सरांबरोबर सिम्बॉयसिसची स्थापना केली. अजून 2 मित्रांबरोबर वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटची स्थापना केली आणि त्यानंतर मग ज्यावेळेस त्यांनी त्यातून बाहेर पडले त्यावेळेस आमच्या इथं ते मेंटॉर डिरेक्टर म्हणून आले. सांगायचा मुद्दा काय, त्या व्यक्तीचा तुम्हाला परिचय करून देत होतो. आणि ही व्यक्ती ज्यावेळेस आमची इथं डायरेक्टर म्हणून आली तर ही व्यक्ती काय करत असेल मित्रांनो, काय अंदाज आहे तुम्हाला? सकाळी आमचं जे कॉलेज आहे 10 वाजता भरायचं, ही व्यक्ती 9:30 कॉलेजमध्ये असायची. सगळ्यात महत्वाचं कॉलेजमधले जी सगळी बाथरूम्स आणि टॉयलेट असं आहेत ती साफ आहेत का नाही ते बघून यायची. बघा, एका एवढ्या मोठ्या संस्थेचा डायरेक्टर तो जायचा डायरेक्टली टॉयलेट बाथरूम मध्ये आणि तिथली स्वच्छता आहे का बघायचा. 9:45ला ज्यावेळेस मुलं यायला चालू व्हायचे, स्टुडंट यायला चालू व्हायची, त्यावेळेस ते गेटवरती उभे राहायचे आणि गेटवरती उभं राहून ते तुमच्या चेहऱ्याकडे बघत नसायचे, ते आमच्या पायाकडे बघायचे. बरोबर, आम्ही म्हणायचो की एवढी मोठी व्यक्ती पायाकडे काय बघते. बरोबर, तर ते आम्हाला सांगायचे की ज्यावेळेस तुम्ही येतात त्यावेळेस मी तुमच्याकडे पायाकडे बघण्याचं कारण असं की जर तुम्ही तुमच्या पर्सनॅलिटीला योग्य व्हॅल्युएशन देता, योग्य रिस्पेक्ट देता, तर तुम्ही तुमचे बूट जे आहेत ते दररोज पॉलिश केलेले असले पाहिजेत. तुमचे शूज असतील, सँडल असतील, ते व्यवस्थित क्लीन अप असले पाहिजेत आणि ते ज्यावेळेस धारदार नजरेनं बघायचे त्यावेळेस आम्हाला लक्षात यायचं की आज आम्ही बुटाला पॉलिश नाही केली. आम्ही बऱ्याच वेळा ह्या तक्रारी घेऊन त्यांच्याकडे गेलो की सर आम्हाला वेळ होत नाही, काय नाही. त्या व्यक्तीनं कॉलेजमध्ये 4 मशीन बूट पॉलिशच्या ठेवलेल्या होत्या. म्हणजेच काय मित्रांनो, तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिलं तरच तुमची पर्सनॅलिटी घडत असते. आता इथं सगळ्या दिलेल्या गोष्टी आपण घेऊ शकत नाही, पण मी जाता जाता तुम्हाला ओरल हायजीन किंवा फूड हायजीन याच्याविषयी थोडंसं जे माझ्या पद्धतीनं आहे ते कंट्रीब्युशन सांगण्याचा प्रयत्न केला. तर ही झाली तुमच्या शरीराची किंवा तुमच्या फिजिकल हायजीनची व्यवस्थित कशी निगा राखायची याच्याविषयी. आता दुसरा जो मुद्दा आहे, ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यूला सामोरं जात असता त्यावेळेस तुम्हाला तुमचा ड्रेसिंग सेन्स जो आहे हा चांगला ठेवावा. बरोबर, आज मी तुमच्या समोर मी आज ठरवलं की आज ज्यावेळेस मी मुलाखतीच्या संदर्भात बोलतोय त्यावेळेस मी तुमच्या समोर जाताना देखील चांगल्या गेटअप मध्ये गेलेलं पाहिजे. बरोबर, आणि गेटअपच्या बाबतीमध्ये तुम्ही नेहमी बघाल की ज्या वेळेस वाबळे सर एखाद्या स्टेजवरती असतात किंवा ज्यावेळेस ते पब्लिकला सोसायटीला डिलिव्हर करत असतात, बोलत असतात, संवाद साधत असतात, त्यावेळेस त्यांचा ड्रेसिंग सेन्स जो आहे हा अप्रतिम असतो. बरोबर, आणि आम्ही त्यांच्याकडून शिकण्याचा प्रयत्न करतो. तर याच्यामधला हा भाग आपण सोडून देऊयात, परंतु जर आपण ड्रेसिंग सेन्स जर उत्तम ठेवला तर तो देखील तुमच्या पर्सनॅलिटीवरती ऍड ऑन, म्हणजे आपण ज्याला हिंदी भाषेमध्ये 4 चांद लावू शकतो. तर मी तुमच्या स्क्रीनवरती 2 चित्र दिलेले आहेत, 2 इमेज आहेत. त्या इमेजवरून तुम्ही अंदाज लावू शकता की बाबा आपला जो ड्रेसिंग सेन्स आहे इंडियन कॉन्टिनेंटल मध्ये, भारताच्या ज्या उपखंड म्हणजे आपल्या भारतामध्ये हा कसा असावा. तर त्याची मी 2 एक इमेज दिलेली आहेत. त्याच्यामध्ये जर डाव्या साईडला बघितलं तर एक लेडीज आहे, त्यांनी साडीचं जे आहे ते आउटपुट हे केलेलं आहे आणि जरी साडी असेल तर अत्यंत आकर्षक पद्धतीनं त्या साडीचं कलर कॉम्बिनेशन असेल, घड्याळ असेल किंवा बाकीच्या गोष्टी असेल, त्या ड्रेसिंग सेन्समध्ये त्यांनी अशा घातलेल्या आहेत की त्या साडीमध्ये देखील ती लेडीज अत्यंत व्यवस्थित दिसते. दुसरा जो राईट हँड साईडला जो फोटो आहे तो मेल कॅन्डिडेटचा आहे, पुरुष एका कॅन्डिडेटचा आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी ब्लेझर घातलेला आहे. अर्थात हा जो ब्लेझर आहे हा बऱ्याच वेळा इंडियन कॉन्टिनेंटल मध्ये हा तेवढा संयुक्त ठरतो असं नाही, परंतु आता कॉर्पोरेटमध्ये तुमचा जो ब्लेझर आहे हा वाईडली ऍक्सेप्टेड आहे. जर ब्लेझर नसेल तर माझी अशी इच्छा आहे एक चांगला प्लेन किंवा स्मॉल चेक्स किंवा लाइनिंगचा व्हाईटिश बेस असणारा एक चांगला शर्ट, त्याच्यामध्ये मेजॉरिटी तुमचा फुल शर्ट असेल तर अधिक चांगलं राहील. बरोबर, तर तो फुल शर्ट तुम्ही ठेवू शकता आणि अपोजिट कलरची म्हणजे डार्क कॉम्बिनेशनची जी पॅन्ट आहे ती तुम्ही ठेवू शकता. अर्थात ह्या 2 फोटोमध्ये न दिसणारी एक महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे तुमचे शूज. आता मित्रांनो तुम्ही इमॅजिन करा, तुम्ही एखाद्या इंटरव्ह्यूला जाताय आणि तुमचा आवाज जॅकी श्रॉफच्या एखाद्या शूज सारखा टडाक टडाक येतोय आणि त्यावेळेस सगळ्यांचं लक्ष तुमच्याकडे जाईल आणि लक्ष तर जाईलच, पण तुम्ही सगळा माहोल जो आहे हा डिस्टर्ब करताय असं लोकांना वाटेल. त्यामुळे तुम्ही शूज अशा पद्धतीने निवडा की जे अट्रॅक्टिव्ह राहतील. बरोबर, त्याचा जास्त आवाज येणार नाही आणि तुम्हालाही कम्फर्टेबल राहतील. तसंच लेडीजच्या बाबतीमध्ये आहे, तुम्ही शूज घालत असाल, तुम्ही सँडल घालत असतात, ते तुमच्या चॉईसनुसार राहील, पण त्याचा आवाज येणार नाही किंवा त्याचं अस्तित्व हे वेगळं जाणवणार नाही याची तुम्ही काळजी घ्या. बरोबर, आणि शूज किंवा हे घेताना त्याची उंची देखील तेवढीच महत्वाची आहे. उंच दिसण्याच्या नादामध्ये जर तुम्ही मोठ्या हिल्सचे शूज घालत असाल, सँडल घालत असाल
आणि तुम्ही त्याच्याबरोबर कम्फर्टेबल नसाल तर कदाचित इंटरव्ह्यूच्या वेळेस तुमची फजिती होण्याची शक्यता असते. घाईघाईमध्ये तुमचा पाय मुरगळला जाऊ शकतो, बरोबर, तुम्हाला चालताना अडचणी येऊ शकते, कुठेतरी घसरलं जाऊ शकतो. ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत ह्या सरावानं तुम्हाला समजू शकतात. पण सगळ्यात महत्वाचं काय, तर तुम्हाला तुमचा ड्रेसिंग सेन्स जो आहे तो चांगला ठेवता आला पाहिजे. आणि आता खरं तर झालं तर ही जी जी मी जी गोष्ट सांगतोय ही आता जुनी झाली असं म्हणावं लागेल. कारण आत्ताची जी पिढी आहे ही अत्यंत ऍडव्हान्स आहे. का? तर मगाशी जसं मी तुम्हाला म्हटलं, तर आत्ताची पिढी लग्नाची जी खरेदी आहे किंवा लग्नाची जी ड्रेसिंग सेन्स आहे तो वेगळा ठेवते. एखाद्या ट्रिपला जरी जायचं झालं, बरोबर, एखादं तुम्हाला समजा जवळपासच्या ठिकाणी चांगल्या ट्रिपला जायचं, गोव्याला ट्रिपला जायचं, तरी खरेदी देखील वेगळी करते. जर तुम्हाला ट्रेकिंगला जायचं असेल तर हल्ली आता ट्रेकिंगची खरेदी वेगळी आहे. आता तर मी तर बघितलं तर माझे काही मित्र हे बुलेट क्लबचे मेंबर आहेत. बुलेट क्लबचा जो आउटफिट आहे तो देखील वेगळा आहे. म्हणजे सांगायचं काय, की आजच्या ह्या ऑनलाईनच्या जमान्यामध्ये ड्रेसिंग सेन्सला चांगलंच महत्व आलेलं आहे. तुम्ही देखील तुम्हाला चांगला ड्रेस जो कुठला आहे, जो आवडतो, जो चांगला दिसतो, तो जो तुम्ही जर व्यवस्थित तुम्ही परिधान केला तर तुमचा जो कॉन्फिडन्स आहे तो वाढू शकतो. आणि ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट मला थोडीशी ऍड करावीशी वाटेल. तर होतं काय, की आपण 18व्या वर्षी म्हणजे ज्यावेळेस कॉलेजमध्ये असतो आणि ते कॉलेजची स्टाईल जी आहे ती आपण एकदा ती ऍक्सेप्ट केली की परत आयुष्यभर ती चेंजेस करत नाही. बऱ्याचशा ठिकाणी बघा तुमचे काही प्रोफेसर देखील असतील की जे बेल बॉटमची पॅन्ट किंवा पॅन्ट घालताना थोडीशी वरती, बरोबर, अशा पद्धतीने ते घालतात. किंवा तुमचे ह्याच्यामध्ये जर काही सिनियर्स लोक बघितले असतील की त्या जुन्या हिरोला जे आहेत ते फॉलो करत असतील. ह्याच्यामध्ये वेगळं असं काही नाहीये. परंतु तुम्हाला ज्यावेळेस समूहामध्ये मिक्स व्हायचं असतं, लोकांमध्ये जायचं असतं, त्यामुळे तुम्ही लेटेस्ट स्टाईल बरोबर जर गेला तर ते अत्यंत चांगलं राहील, असं या निमित्ताने मी तुम्हाला सांगेन. त्यामुळे ड्रेसिंग सेन्स हा महत्वाचा भाग आहे. नंतरचा जो महत्वाचा भाग आहे तो म्हणजे तुमचं टाइम मॅनेजमेंट. तुम्हाला घड्याळच्या काट्यावरती चालता आलं पाहिजे, बरोबर, किंवा घड्याळच तुमच्या म्हणण्याप्रमाणे फिरलं पाहिजे असं म्हटलं देखील वागवं ठरणार नाही. म्हणजेच काय मित्रांनो, तुम्हाला JIT, जी मॅनेजमेंटची टर्म्स आहे, कधी शक्य झालं तर आपण त्या विषयावरती पण बोलू. JIT म्हणजे काय, जस्ट इन टाइम, राईट. तुम्हाला प्रत्येक गोष्ट ही टाइम मध्ये करता आली पाहिजे. जस्ट इमॅजिन करा, तुम्ही एका महत्वाच्या इंटरव्ह्यू मध्ये चाललेला आहात आणि तुम्हाला घरामधून तुम्ही उठतानाच उशीर केलेला आहे. म्हणजे आपण पहिल्या डिस्कशन मध्ये सेव्हर्स जे सांगितलं होतं ते तुम्ही फॉलो करत नाहीये. आणि असं होतंय की तुम्ही उशिरा उठताय, बाकीच्या गोष्टी सगळ्या उशिरा होत आहेत आणि इंटरव्ह्यूला पोहोचायच्या ठिकाणी तुम्हाला वाटतंय की बाबा मी अर्धा तासात निघेन, परंतु तुम्ही 20 मिनिटं अगोदर निघताय आणि ट्रॅफिक जॅम मध्ये अडकताय, बरोबर, किंवा तुमच्या गाडीचा काहीतरी प्रॉब्लेम होतो. तर इंटरव्ह्यूला जाताना तुमची दमछाक होऊ शकते. जरी तुम्ही वेळेत पोहोचला तरी तुमची जी 20 मिनिटांमध्ये झालेली जी घाबरगुंडी असते त्या घाबरगुंडीमुळे तुमच्या इंटरव्ह्यूच्या मुलाखतीच्या गोष्टींवरती परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मी तुम्हाला अशी रिक्वेस्ट करेन की ज्यावेळेस तुमचा एक इंटरव्ह्यू ज्यावेळेस कधी शेड्यूल असेल त्यावेळेस तिथं वेल बिफोर टाइम, वेळेच्या अगोदर पोहोचण्याचा प्रयत्न करा. 1 तास अगोदर द्या. तर ही मुलाखत जी आहे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात 5 किंवा 10 वेळा, काही काही व्यक्तींच्या आयुष्यात तर एकदाच येते, पण 5 किंवा 10 वेळा येऊ शकते. जर तशी येणार असेल तर तुम्ही त्याला तितकंच महत्व दिलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणून तुम्ही टाइमचं मॅनेजमेंट जे आहे ते इफेक्टिव्हली करावं. आता आता तुम्ही घरातून बाहेर पडलेला आहात, तुम्ही आता कंपनीच्या त्या किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला जायचंय त्या प्रिमायसेस मध्ये पोहोचलेला आहात. तर ज्यावेळेस तुम्ही पोहोचलेला आहात तर तुम्हाला काय करायचंय. आता इथं मी 3 पॉईंट तुम्हाला दिलेले आहेत, पण 3 पॉईंटच्या अगोदर अजून एक महत्वाची गोष्ट आहे. ती गोष्ट म्हणजे काय, तर बऱ्याचशा कंपन्यांमध्ये, बऱ्याचशा कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये एक गोष्ट आता कॉमन केलेली आहे. ती म्हणजे जर तुम्ही टू व्हीलर वरती येत असाल तर तुम्हाला हेल्मेट हे कंपल्सरी आहे. आणि आज आपण कोविड-19च्या जमान्यामध्ये जगतोय. आता 6 महिने होतील किंवा ह्याला 3 महिने होतील ह्या सगळ्या गोष्टींना. आता आपण बाहेर जाताना चांगल्या पद्धतीचा एक मास्क, सॅनिटायझर आणि बाकीच्या गोष्टी, आता खरं तर हे सांगण्याची तर आवश्यकता नाहीये, तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या बरोबर पाहिजे, त्याला कुठलाही कॉम्प्रोमाइज नाही. आपलं जे आरोग्य आहे ते महत्वाचं आहे आणि सामाजिक आयुष्य आहे ते देखील महत्वाचं आहे. तसंच आपण घरी आल्यानंतर आपले जे घरच्यांचं आयुष्य आहे ते देखील महत्वाचं आहे. त्यामुळे कुठेही कॉम्प्रोमाइज न करता ह्या गोष्टी आपण व्यवस्थित पार पाडायच्यात. परंतु ज्यावेळेस तुम्ही कंपनीच्या प्रिमायसेस मध्ये पोहोचाल त्यावेळेस तुम्ही तिथं पोहोचलेला आहात ते कळवणं फार महत्वाचं आहे, बरोबर. तुम्हाला वाटत असतं की आपण तिथं पोहोचलोय, पण समोरचा व्यक्ती तुम्हाला ओळखत नाही. तर तिथले जो डेस्क असेल, रिसेप्शन असेल, तिथे इंटरव्ह्यू चालू आहेत अशा ठिकाणी तुम्ही जाऊन तिथं जाऊन सांगा की आज मी डॉक्टर नीलकंठ ढोणे किंवा मी प्रीतम फिरसकर मॅडम, मी इथं आज आलेली आहे आणि माझं रजिस्ट्रेशन जे आहे ते तुम्ही तिथं करू शकता. किंवा मी सोमनाथ राऊत, मी या ठिकाणी आलेलो आहे आणि माझं रजिस्ट्रेशन करायचं आहे. मग तुमचं नाव लिहून घेतलं जाईल आणि सिंपल सही घेतली जाईल, बरोबर.
आणि आता दुसरी जी गोष्ट आहे याच्यामधली ती म्हणजे तुमचा जो वावर आहे तो अत्यंत सहज ठेवला पाहिजे. कदाचित तुम्हाला आठवत असेल की मी आपल्या ह्या सेशन्सला सुरुवात करायच्या अगोदर आपल्या पहिल्या भागामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्यावेळेस आम्ही MBA केलं आणि आमचा ग्रुप जो आहे तो मुंबईला जॉबसाठी जायचा, त्या ठिकाणी ज्यावेळेस कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकलेली ही जी वेगवेगळी मुलं जी आहेत त्या आमच्याबरोबर कॉम्पिटिशनला असायची, त्यावेळेस आमच्यावरती एक विशिष्ट प्रकारचं दडपण यायचं. बरोबर. आणि तो त्याचा जो परिणाम आहे हा तुमच्या पर्सनॅलिटीवरती व्हायचा. बरोबर. किंवा तुमच्या इंटरव्ह्यूवरती व्हायचा. त्यामुळे मी तुम्हाला असं सांगेन की बाकीच्या गोष्टींचं दडपण अजिबात घ्यायचं नाही. मनामध्ये सांगायचं की आय एम द बेस्ट, राईट, अँड ऑल इज वेल. हे दोन कन्सेप्ट जे आहेत ते कायम लक्षात ठेवा. त्याच्यामधला माझा कन्सेप्ट जो असेल तो आय एम द बेस्ट हा तुमच्या मनामध्ये ठेवा. आणि ऑल द बेस्ट हा 3 इडियट्स मधला कन्सेप्ट हा नक्की तुम्ही वापरा, ज्यामुळे तुमची छातीची धडधड आहे किंवा तुम्ही कम्फर्टेबिलिटी आहे तुमची, तो वावर जो आहे तो सहज राखता येईल किंवा ठेवता येईल. आणि सगळ्यात महत्वाचं जे म्हणजे तुम्ही ज्यावेळेस मुलाखतीच्या ठिकाणी जाता त्या ठिकाणी तुम्ही पोहोचल्यानंतर तुमचे जे आसपासचे जमलेले जे मेंबर असतील त्यांच्याबरोबर तुम्ही गांभीर्यपूर्वक, म्हणजे जास्त गांभीर्य नाही किंवा जास्त हसून खेळून पण नाही, ज्याच्यामधून दोन्ही एक निगेटिव्ह अँगल तयार होतील असंही नाही, एक कॉमन अँगल किंवा एक कॉमन गोष्ट घेऊन तुम्ही त्यांच्याबरोबर डील करा. का? त्याच्यामधला तिसरा पॉईंट जो आहे तो म्हणजे हे सगळं करत असताना तुम्हाला कॅमेरा बघतोय. बरोबर. जसं आता मी एका कॅमेऱ्यातून तुमच्या बरोबर संवाद साधत आहे, तसं कंपनीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे कॅमेरे लावलेले असतात. बरोबर. आणि ती लोक जे आहेत ते तुमचा हावभाव, तुमचं बॉडी एक्सप्रेशन, बरोबर, हे तुम्हाला टिपत असतात. म्हणजे काय, तुमचा इंटरव्ह्यू सुरू व्हायच्या अगोदर तुमचा इंटरव्ह्यू चालू झालेला असतो. त्यामुळं तुम्ही तुमचा कॅमेरा तुम्हाला कुठूनही ऑब्झर्व करतोय ते तुम्ही जर लक्षात ठेवलं तर तुम्हाला कसं तिथं डील करायचं किंवा कसं वागायचं, कसं सहज वावर ठेवायचा याच्याविषयी तुमच्या गोष्टी काही लक्षात येतील. आता आता महत्वाचा पार्ट, ज्यावेळेस तुम्ही आता सगळी तयारी केलेली आहे, पहिल्या पॉईंट पासून आपण इथपर्यंत आलेलो आहोत. आता पहिल्या पॉईंट नंतर आता जिथं आपण कंपनीच्या प्रिमायसेस मध्ये पोहोचलो आहोत, आता सगळ्यात महत्वाची वेळ चालू होतीये, ते म्हणजे तुमची मुलाखत जी आहे ती आता सुरू होते. बरोबर. आता ही मुलाखत चालू होत असताना तुम्हाला काही एटिकेट्स, प्रोटोकॉल हे तुम्हाला जपायचे आहे. बरोबर. म्हणजे काय, की ज्यावेळेस तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी तुमचं नाव आहे जे पुकारलं जाईल, जसं की सरोज कनशेट्टी मॅम, युअर नंबर प्लीज. तर मग ज्यावेळेस तुमचं नाव पुकारलं जाईल किंवा सोमनाथ राऊत आता तुमचा नंबर आहे असं म्हटलं जाईल, तर त्यावेळेस तुम्हाला तुमच्या इंटरव्ह्यूच्या डोअरकडं किंवा त्याच्या खोलीकडं, त्या रूमकडं तुम्हाला पुढं पुढं जायचंय. आता हे करत असताना ज्यावेळेस तुम्हाला तुमच्या त्या डोअरच्या बाहेर थांबवायला सांगितलं जाईल त्यावेळेस तुम्ही तिथे वेट करायचा आहे. आणि तुम्हाला ज्यावेळेस सांगितलं जाईल की आत या, एक तिथं बाहेर थांबलेला जो कोण माणूस असेल तो तुम्हाला आतमध्ये जाताना थोडासा दरवाजा जो आहे तो उघडून देईल. बरोबर. नाही तर आतमधून बेल वाजवल्याचा आवाज येईल आणि त्यानंतर तुम्ही आतमध्ये जाऊन प्रवेश करायचा आहे. बरोबर. आता प्रवेश करत असताना तुम्ही सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे दरवाजा नॉक करा. का? तर तुम्ही ज्यावेळेस आतमध्ये एंट्री करताय तुमच्या अगोदर जो कोणी कॅन्डिडेट आलेला आहे, उमेदवार आलेला आहे, त्याचं अनालिसिस हे इंटरव्ह्यू पॅनल जे आहे हे करत असतं. मग त्यांना डिस्टर्ब नकोय. बरोबर. ते अनालिसिस कम्प्लीट झालेलं पाहिजे. आणि ते अनालिसिस कम्प्लीट झाल्यानंतर झालंय असं तुम्हाला वाटतंय तर त्यावेळेस तुम्हाला तो रिलॅक्सेशन मोड जो आहे तो तुमच्या लक्षामध्ये येईल. आणि त्यानंतर तुम्ही दरवाजाला डबल लॉक करायचं आहे. डबल लॉक करताना तुम्ही दरवाजा लॉक करा आणि हे करत असताना फक्त तुमचा चेहरा हा आतमध्ये नेऊन, बरोबर, तुमचा फेस फक्त आतमध्ये नेऊन तुम्ही त्यांना विचारा मी आय कम इन सर. बरोबर. बऱ्याच वेळा काय होतं, दरवाजा सगळा उघडला जातो आणि तुम्ही आतमध्ये प्रवेश करता आणि मग परत म्हणता मी आय कम इन सर. मग ते तुम्हाला म्हणू शकतात की यू आर ऑलरेडी कम इन साइड, राईट. तर तुम्ही ऑलरेडी आतमध्ये आलेला आहात, आता तुम्ही परमिशन का घेताय? त्यामुळे ही जी गमतीशीर गोष्ट टाळायची असेल तर आपल्याला दरवाजा लॉक केला पाहिजे आणि तुम्हाला आतमध्ये येताना प्रवेश हा जो आहे तो विचारून केला पाहिजे. त्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला आतमध्ये येण्यासाठी एंट्री मिळेल, तुम्ही 4 पावलं टाकून तुम्ही तुमच्या खुर्चीकडं पुढे जाताय, त्यावेळेस सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती सगळ्या पॅनलला, मग तिथं ते पॅनल 4 जणांचं असेल किंवा ते पॅनल कदाचित एकाही माणसाचं असू शकतं. बरोबर. किंवा एक व्यक्ती तुमचा इंटरव्ह्यू घेऊ शकते. त्यांना तुम्ही ग्रीटिंग करायला विसरू नका. ग्रीटिंग म्हणजे काय, की अभिवादन. गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग मॅडम, राईट. ते असं आपण त्यांना म्हणून आपण त्यांच्याकडं बघायचंय आणि ते बघितल्यानंतर त्यांना आपण थोडंसं वाकून जर अभिवादन केलं तर त्याच्यामध्ये अजून एक चांगला साजेसापणा येऊ शकतो. बरोबर. तर मग त्यांना अभिवादन करा आणि त्यांच्याकडे बघा आणि त्यांनी सांगितल्यानंतरच तुम्ही खुर्चीवरती बसा. ते जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत बसायचं नाही.
ती खुर्ची तुमच्यासाठीच आहे, तो जॉब तुम्हालाच मिळणार आहे, त्या संधी जी आहे ती तुम्हालाच मिळणार आहे. परंतु त्यांनी जोपर्यंत सांगितलं नाही तोपर्यंत तुम्ही त्या खुर्चीवरती बसायचं नाही. हा प्रोटोकॉल आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्यावेळेस तुम्ही खुर्चीवरती बसाल त्यावेळेस खुर्ची अशा पद्धतीने मागं ओढायची की त्याचा जास्तीचा आवाज होणार नाही. खुर्ची जास्त देखील मागं ओढायची नाहीये. आणि जेवढी जागा तुम्हाला सफिशियंट असेल त्याच पद्धतीने तुम्ही खुर्चीवरती बसायचंय. बऱ्याच वेळा ह्या ज्या खुर्च्या आहेत ह्या रेलिंगच्या खुर्च्या असतात, 360 डिग्रीमध्ये फिरणाऱ्या खुर्च्या असतात. त्याचा जास्तीचा वापर करायचा नाही. तुम्ही अलर्ट पोझिशनमध्ये तुम्ही बसू शकता आणि बसत असताना तुमची डॉक्युमेंट जी आहे ते बरोबर तुमच्या समोर, तुमची जी फाईल असेल ती तुमच्या समोर बरोबर राहील आणि त्या फाईलचं जे तोंड आहे ते त्या इंटरव्ह्यू पॅनलकडे राहील. म्हणजे त्यांना उघडल्यानंतर तुमचं पहिलं पेज, दुसरं पेज, तिसरं पेज असं सिक्वेंटली तिथं बघता येऊ शकेल. बरोबर. आता हा भाग झाला इंटरव्ह्यू मध्ये किंवा मुलाखतीस तुम्ही रूम मध्ये प्रवेश करताना ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्याचा झाला. अर्थात इथं आपण काही गोष्टी कव्हर करत नाहीये. तुमचा जो इंटरव्ह्यू आहे हा वेगवेगळ्या ठिकाणी होऊ शकतो. तो जॉबसाठी होऊ शकतो, मगाशी जसं मी सांगितलं तसं. तो राजकीय अँगलने एखाद्या तुम्हाला पक्षाची उमेदवारी द्यायची त्या पद्धतीने होऊ शकेल, एखाद्या पुरस्कारासाठी होऊ शकेल. मी जसं मगाची गमतीने म्हटलं ती एखाद्या लग्नाची बोलणी देखील असू शकेल. परंतु हे करत असताना तुमच्या तिथं वेगवेगळे प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि हे प्रश्न वेगळे विचारले जाऊ शकतात त्याचं एक्सपेक्ट करून, ते अंदाज करून तुम्ही त्याची तयारी करायची. म्हणजे बऱ्याच वेळा तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील की बाबा डिफाईन युअर सेल्फ, म्हणजे मराठीमध्ये मी सांगेन की तुमच्याबद्दल आम्हाला माहिती सांगा. आम्हाला तुम्ही माहित नाहीये, तुमचा बायोडाटा आम्ही बघतोय पण आम्हाला तुमच्याविषयी माहितीच नाहीये. मग अशा वेळेस तुम्ही स्वतःविषयी अगदी मोजक्या शब्दामध्ये एका 5 ते 6 लाईन्स मध्ये एक चांगलं स्वतःचं इंट्रोडक्शन तुम्हाला सादर करता आलं पाहिजे. राईट. तिथं देखील तुम्ही सुरुवात करताना गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून असं म्हणून सुरुवात करू शकता. आणि सर मी असं मी डॉक्टर नीलकंठ ढोणे आणि माझं हे क्वालिफिकेशन झालेलं आहे. मी ग्रॅज्युएशन असं केलेलं आहे. बरोबर. मग मी पीएचडी केलं असेल तर कुठून केलेलं आहे. बरोबर. आणि गेल्या किती वर्षापासून मी शैक्षणिक क्षेत्राशी अटॅच आहे. असं एक 4 ते 5 वाक्य जी तुम्हाला योग्य वाटतात, तुमच्या पर्सनॅलिटीशी रिलेट करतात अशी वाक्य तुम्ही तयार करून ठेवा. तुमच्या घरच्यांविषयी काय माहिती असेल ती तयार करून ठेवा. सब्जेक्ट नॉलेज जे आहे, आज तुम्हाला ज्या गोष्टीसाठी बोललेलं आहे त्या गोष्टीचं सब्जेक्ट नॉलेज तुम्हाला पाहिजे. ते आपण वाटल्यास पुढच्या ह्याच्यामध्ये कव्हर करूया. आता मुलाखत देत असताना करण्याच्या महत्वाच्या गोष्टी त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, जो मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून जो मुद्दा सांगत आहे तोच मुद्दा पुन्हा एकदा मी इथे रिपीट करतो. तो म्हणजे तुमचा आय कॉन्टॅक्ट. राईट. तुमचा आय कॉन्टॅक्ट हा फार महत्वाचा ठरतो. आय कॉन्टॅक्ट हा तुमच्या बॉडी लँग्वेज मधला एक महत्वाचा आस्पेक्ट आहे, एक महत्वाचा अँगल आहे. जर तुम्ही आय कॉन्टॅक्ट ठेवू शकत नसाल तर तुमचा इंटरव्ह्यू जो आहे तो थोडा निगेटिव्ह अँगलने पुढे सरकतो. बरोबर. म्हणून तुमच्या समोर कुठलीही व्यक्ती बसलेली असेल ती 10 मिनिटं माझी आहेत, ती 5 मिनिटं माझी आहेत, मी जे बोलणार ते तुम्हाला ऐकावं लागेल. म्हणजे आपल्याला भांडायचं पण नाहीये, पण आपली जी भूमिका आहे त्यांना पटवायची आहे. ती 5 मिनिटं तुमची आहेत. जोपर्यंत तुम्हाला बाहेर जायला सांगितलं जात नाही तोपर्यंत तुम्ही आतमधले किंग आहात. बरोबर. किंवा क्वीन आहात असं तुम्ही ठरवायचं की आता माझं राज्य, त्यामुळे तुम्हाला माझं म्हणणं तुम्हाला ऐकून घ्यावं लागेल. अशा पद्धतीने मनामध्ये तुम्ही स्टान्स घेऊ शकता. आणि आय कॉन्टॅक्ट किती मोठी व्यक्ती असेल तुम्ही आय कॉन्टॅक्ट जो आहे तो व्यवस्थित मेंटेन करायला शिका. इंटरव्ह्यू देत असताना अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे काय, तर तुम्हाला जर काही प्रश्न विचारले गेलेले असतील तर सगळेच प्रश्न तुम्हाला आलेच पाहिजे असं अजिबात नाही. अगदी आता तुम्ही बघाल काही दिवसानंतर युपीएससीच्या इंटरव्ह्यूचे रिझल्ट येतील आणि त्याच्यामध्ये यशस्वी झालेल्या लोकांची पुन्हा एकदा मुलाखती येतील आणि त्याच्यामध्ये त्यांना विचारलं जाईल की तुम्हाला काय काय विचारलं बाबा. राईट. आणि मग ते सांगतील की आम्हाला हे 20 प्रश्न विचारले, आम्हाला हे 15 प्रश्न विचारले. त्या युपीएससीच्या इंटरव्ह्यू मध्ये देखील 15 पैकी 6च प्रश्नांची उत्तरं त्या कॅन्डिडेटला येतात. तरी देखील तो कॅन्डिडेट जो आहे हा IAS, IPS अशा वेगवेगळ्या पदांवरती त्यांना सिलेक्ट केलं जातं. जर युपीएससी मध्ये ही प्रोसिजर असेल तर आपल्या इथं तीच प्रोसिजर आहे. बरोबर. म्हणजे काय, तर तुम्हाला 10 प्रश्न विचारले, 4 नाही आले, अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाहीये. बरोबर. सगळ्यात महत्वाचं, तुम्ही ती 4 प्रश्न नाही आल्याचं प्रेशर कसं हँडल करताय हे देखील महत्वाचं आहे. म्हणजे जाता जाता मी एक वाक्य सांगेन की जे सचिन तेंडुलकरच्या बाबतीमध्ये म्हटलं गेलं. बरोबर. की सचिन तेंडुलकर नेहमी ज्यावेळेस एंट्री करायचा त्यावेळेस त्याच्या खांद्यावरती, त्याच्या शोल्डरवरती 100 कोटी, त्यावेळेस आपण 100 कोटी होतो, आता 130 कोटी झालं, 100 कोटी भारतीयांचं ओझं जे आहे ते असायचं. आणि प्रत्येक वेळेस मी असेल, तुम्ही देखील असाल, जे कोण क्रिकेट बघत नव्हते त्या देखील व्यक्ती असतील, त्यांना असं वाटायचं की सचिन तेंडुलकरनी 100 केली पाहिजे, सेंचुरी केली पाहिजे. बरोबर. म्हणून त्याच्या बाबतीत एक वाक्य म्हटलं जातं की सचिन तेंडुलकर यशस्वी का झाला, त्याची एक टॅगलाईन काय, द पर्सन
हू कॅन बिअर द मॅक्झिमम प्रेशर, मी मराठीमध्ये सांगतो. द पर्सन हू कॅन बिअर द मॅक्झिमम प्रेशर, ही कुड बी सक्सेसफुल इन हिज लाईफ, राईट. ही कुड बी अ ग्रेट पर्सन, राईट. ह्याचा अर्थ असा अगदी सिम्पल मध्ये, की जो व्यक्ती जो आहे आयुष्यामध्ये मॅक्झिमम प्रेशर जे आहे तो हँडल करू शकतो आणि तो चांगल्या पद्धतीने हँडल करू शकतो, तोच सक्सेसफुल बनतो, तोच महान बनू शकतो. बरोबर. जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्या भारतामधला सगळ्यात चांगला उद्योगपती किंवा आंतरप्रिन्युअर कोण, त्याच्यामध्ये रतन टाटाजींचं नाव येतं. पण हेच रतन टाटाजी ज्यावेळेस त्यांच्या कंपनीचा एक मोठा डिसिजन होणार असतो, जॅगवार, रेंज रोव्हर अशा कंपन्या ज्या आहेत त्या टाटामध्ये विलय होणार असतात, 2008ची गोष्ट करतोय, त्यावेळेस 2-2 दिवस झोपत नाहीत. बरोबर. म्हणजे काय, की तुम्ही ते प्रेशर घेऊ शकता आणि ते प्रेशर टॅकल पण करता आलं पाहिजे. बरोबर. तर सांगायचा मुद्दा काय, जर तुम्हाला एकतर येत नसेल, एखाद्या प्रश्नाचं उत्तर देता येत नसेल, तर काळजी करायची आवश्यकता नाही. बरोबर. तर तुम्ही त्यांना सांगू शकता, सॉरी सर, या प्रश्नाचं उत्तर मला देता येत नाहीये. बरोबर. आणि तिथं तुम्ही दुसऱ्या क्वेश्चनकडे किंवा दुसऱ्या पॅनल मेंबरकडे तुम्ही दुसऱ्या प्रश्नाची वाट बघू शकता. बरोबर. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे तुम्हाला जी येणारी उत्तरं आहेत, येणाऱ्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती तुम्ही व्यवस्थित दिली पाहिजे. असंही होईल की तुम्हाला 10 प्रश्न विचारले जातील, त्यातले 4च तुम्हाला चांगले उत्तरं देता येतील. पण ती चांगली उत्तरं अशा पद्धतीने द्या की जे 6 प्रश्न तुम्हाला आलेले नाहीत ते इंटरव्ह्यूअरच्या डोळ्यासमोर किंवा त्याचं जे चित्र आहे ते त्यांच्या डोळ्यासमोर उभा राहता कामा नये. बरोबर. जर तसं झालं तर डेफिनेटली तुमचा इंटरव्ह्यू जो आहे हा पॉझिटिव्हिटीकडे किंवा ज्याला आपण सकारात्मक एंडकडे, लॉजिटिमेट एंडकडे हा निश्चितपणे जाऊ शकतो. आणि अजून एक महत्वाचं इंटरव्ह्यू ज्यावेळेस तुमचं देत असताना